मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य आहे। नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलेलं, कोण पिणार ते पाणी? आताच कोरोना गेलाय आणि तिकडे जाऊन आंघोळ करत आहेत, श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी वक्तव्य केलंय। इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय, ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले, म्हटलं मी नाही पिणार। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय, माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चल, करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्यात गंगेत? ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये। मग मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा। लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत। अजून पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही। या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा, सगळ्यातनं डोकी हलवा नीट।